हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघूया मस्तपैकी सोया चंक्सची टेस्टी आणि स्पायसी भाजी। त्यासाठी मी इथे चांगलं पाणी उकळून ठेवलेलं, मीठ टाकलेलं त्यात थोडा। त्याच्यामध्ये मी हे सोया चंक्स टाकले। जेवढे आपल्याला भाजी करायचे तेवढे सोया चंक्स टाकायचे। 5 मिनिटानंतर उकळी आल्यानंतर मी थंड पाण्यामध्ये त्यांना धुवून घेतलं आणि त्याच्यातला जो स्टार्च आहे तो पिळून काढला। त्यानंतर मी कढईमध्ये 3 चमचे चांगलं तेल तापवलं। त्यामध्ये घातला एक बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं। हिंग टाकला चवीनुसार, हळद टाकली। आता इथे मी चांगलं मिक्स केलं आहे। त्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे 1.5 चमचा अंबारी मसाला। कांदा लसूण मसाला आहे हा। 1.5 चमचा घातला, चांगलं मिक्स केलं। फ्राय झाला थोडासा की लगेच मी त्यामध्ये घालणार आहे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 छोटा चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा लाल गरम मसाला। असे सगळे मसाले मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये मी एकदम बारीक चिरलेला टोमॅटो घातला, एक मीडियम आकाराचा। चांगला मिक्स झाला की त्यामध्ये आपण कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक यांची बारीक केलेली पेस्ट यामध्ये टाकली आहे। मसाल्याला चांगलं तेल सुटून द्या। थोडंसं 1 पाव चमचा मी अद्रक लसूण पेस्ट पुन्हा घातली आहे, कारण थोडं चवीला वेगळं लागतं। पुन्हा चांगल्या प्रकारे मिक्स करा। मस्तपैकी भाजी एकजीव पूर्ण हा जो टोमॅटोचा आहे ना चांगला शिजला पाहिजे, चांगलं तेल सुटलं पाहिजे। आता ह्यामध्ये मी घालणार आहे पाव ग्लास पाणी। लगेचच यामध्ये मी घालणार आहे सोया चंक्स। आता एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। पाच मिनिटं झाकण ठेवा। त्यानंतर मी 5 मिनिटानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे। पुन्हा मी झाकण ठेवणार आहे यावर। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली आहे भाजी। बघा मस्तपैकी तेल सुटलं आहे भाजीला। आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवा, पुन्हा 2-3 मिनटं शिजू द्या। सोया चंक्स शिजायला जास्त वेळ लागत नाही। अशा प्रकारे आपले खूप मस्त टेस्टी आणि स्पायसी सोया चंक्स रेडी आहेत।